नमस्कार मंडळी, मी आहे योगेश. आज आहे ना छत्रपती संभाजीनगर तर नागपूर इतका लांबचा प्रवास करायचा होता आणि मी पण खूप एक्सायटेड होतो बरं का. कारण की माझ्यासोबत आहे ना आज शंभू शेठ, आत्याबाई, जिजू आणि दीदी पण होती. कारण की त्यांची ट्रेनिंग होती. समृद्धी महामार्गाने प्रवास करत करत आम्ही कधी नागपूरला पोहोचून गेलो ते सुद्धा आम्हाला कळाले नाही. त्याच्यानंतर ना आम्ही मेन म्हणजे नागभवनला गेलो. कारण की आमचं 3 दिवसासाठी मिळालेलं घर आमचं नागभवनला होतं. जसं मी घरामध्ये एंट्री केली एकदम मस्त पॉश बेड वगैरे दिसला, एसी दिसली, पंखा दिसला. मग काय तुमचा भाऊ झोपण्याशिवाय राहणार आहे का? मस्त 2-3 तासाची झोप वगैरे ठोकून घेतली. घरामध्ये बसून बसून पण ना खूप बोर होऊन जातो माणूस. त्याच्यासाठी मस्त उठला, मग फ्रेश वगैरे झाला. त्याच्यानंतर तयारी वगैरे करून मी बाहेर फिरण्यासाठी निघाला. कारण की माझा शंभू शेठ पण खूप बोर झालेला होता. आणि मेन म्हणजे ना त्याचे मम्मी पप्पा दोघं ट्रेनिंगला गेले होते. बाजूला एक मस्त स्कूल होती भाऊ, तिथं मस्त आम्ही खेळत होतो बरं का शंभू शेठला. तेवढ्यात एक आजी आली, इथं नका बसा शेठला खेळवण्यासाठी ना आम्ही घरूनच एक मस्त मॅट वगैरे घेऊन आलो होतो. कारण की आम्हाला माहिती होतं शंभू शेठ काय शांत बसणार नाही. इथं पण माटी माटी खेळायला लागला होता. त्याच्यासाठी ना शंभू शेठला मस्त कड्यावर पकडलं, मस्त त्याच्यासाठी फ्रुट्स वगैरे घेऊन घेतले. त्याच्यानंतर मग मस्त नागपूर वगैरे फिरलो. तर लाईक करून